माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा आरोपांचा बॉम्ब फोडलेला आहे। सध्या आपल्या सोबत आहेत धंगेकर सर। ज्या पद्धतीने आज पुन्हा एकदा ट्विट केलंय, खरं तर काल त्यांनी सांगितलं होतं की तुमच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यावर एक सुद्धा नाही। तुम्ही आज पुरावा दिलाय, ट्विट केलंय, काय म्हणणं आहे तुमचं? ह्याच्यामध्ये आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। आता याच्यामध्ये मी सोपा माझा प्रश्न की जैन धर्मीयांची जागा गतिमान सरकारमध्ये गतिमान पद्धतीने हा भूखंड कसा हडपण्याचा प्रयत्न केला ह्याच्यावर मी बोलतो। मी भारतीय जनता पार्टीवर अजिबात बोलत नाही। आणि ही जी भारतीय जनता पार्टीमध्ये जमलेली ही सगळं विकृतीची लोक आहेत, ह्यांनी आज पुणे महानगरपालिका असेल, मेट्रो असेल, ही सगळी टेंडर प्रक्रिया, घर आणि हे सगळे ताडी गोत्यावाले अड्ड्यावाले हे सगळे जमलेले आहेत, त्या विकृती मी बोलतो आहे। आणि जैन धर्माचे काल जे साधू तळतळीने बोलत होते त्यांची कोणाला तरी हाक गेली का नाही, त्यांनी बोललेलं कोणाला समजतं आहे का नाही? फक्त एकच समजतं, विशाल गोखले माझा मित्र आहे, राहणार आणि भीष्म प्रतिज्ञा घेतली आणि त्याचा गल्ला भरणार, एवढीच भीष्म प्रतिज्ञा त्यांनी घेतली। पण जैन साधू ही तळमळीने बोलतात, जैन धर्माचा आवाज हा त्यांना समजतो का नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे। पण तुम्ही आज ट्विट करत त्यांच्यावर असलेले गुन्हे दाखवलेत, कुठले कुठले गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत? काय त्याच्यावर मी त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं, त्याच्यामध्ये 5-6 गुन्हे आहेत। दलित युवकांना, दलित वस्तीतल्या लोकांना छेडछाड केली, त्यांचं स्वच्छतागृह पाडलं बिल्डरसाठी आणि सगळ्या गोष्टी त्या लोकांच्या समोर आहेत, पण त्यांनी कबूलच करायचं नाही ठरवलं, तर आपण तरी काय बोलणार? ते म्हणले की काल माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये। त्यांचंच प्रतिज्ञापत्र मी ट्विट केलं ना, आता त्याच्यावर त्यांनी बोल आहे का नाही त्यांनी सांगायचं। आता म्हणजे हे दररोज ज्या पद्धतीने तुम्ही नवीन एक बॉम्ब फोडताय, काल तुम्ही गाडीचं फोडलं, त्याच्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्याचं, ती गाडी ऑलरेडी आहे आणि प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा त्यांनी सांगितली ही गाडी त्या कंपनीची आहे आणि मी त्या कंपनीमध्ये भागीदार आहे। ही जी प्रतिष्ठेचं पद आहे हा पुणेकरची अस्मिता आहे आणि ही जर अस्मिता तुम्ही प्रायव्हेट कंपनीच्या गाडीला नेऊन लावत असाल आणि आमची पुणे महानगरपालिका शासन यंत्रणा बिल्डरच्या दारात नेऊन ठेवत असेल तर हे गैर आहे। पण त्यांनी हे स्पष्ट केलं की मी असा एकमेव महापौर आहे ज्यांनी आत्तापर्यंत बघितलं तर 2-2.5 वर्षात त्यांनी पेट्रोल सुद्धा घेतलं नाही, इंधन सुद्धा पालिकेचं घेतलं नाही, गाडी सुद्धा त्यांनी स्वतःचीच वापरलेली आहे। ह्याच्यामध्ये किती बिल्डर लॉबीला महानगरपालिकेचा लाभ दिला आहे त्याची मालिका तुम्हाला मी देतो। बडेकरांकडे किती पैसे शिल्लक आहे, गोखलेंकडे किती त्यांना दंड झाला आहे, ते पैसे आजपर्यंत पोचलेत का, ही सगळी मालिका तुम्हाला दिसेल। हे सगळं माझे कागदपत्र जुळवायचं चालू आहे। हे सगळं जोपर्यंत जैन धर्मांची जागा ताब्यात येत नाही आणि त्या ठिकाणी वसतिगृह होत नाही, त्या ठिकाणी महावीरांचं जेणेकरून दौलाने आणि एक प्रतिष्ठेचं महावीर देऊळ झालं पाहिजे। जे साधू काल तळतळीने बोलत होते त्यांच्या वेदना यांना समजत नाही का? एकदा तरी जैन धर्माच्या जागेवर बोललं पाहिजे त्यांनी। मुरलीधर मोहोळांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाऊन मुंबईत भेट घेतली, तातडीची भेट होती, असं देखील चर्चा की तुमच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली। ज्या पद्धतीने सध्या आरोप प्रत्यारोप पुण्यामध्ये सुरू आहेत सगळे, ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे चाणाक्ष आहेत आणि ज्या पद्धतीनं ह्या पुण्यामध्ये लूटमार करणारी टोळी ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, ते नसते नाबूद करायला ते मागं पुढं पाहणार हा माझा विश्वास आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेब ह्याच्यावर 100% या प्रकरणावर ते कारवाई करतील। तुम्ही देखील सांगणार आहात का ज्या पद्धतीने ते वरिष्ठांकडे जाऊन सांगतायत की पुण्यामध्ये हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, कुठेतरी तुम्ही पडल्यानंतर म्हणजे पराभव तुम्हाला झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं जाणून बुजून आरोप करतायत असं सगळं त्यांचं म्हणणं आहे? आता जर आरोप करत असेल तर त्यांनी खोडून काढले पाहिजे आणि ते खोडतात तर खोटं बोलतात रिटर्न बोलतात। आता त्यांनी म्हटले काल माझ्यावर गुन्हा नाही, मी म्हटलं की त्यांचंच प्रतिज्ञापत्र ट्विट केलं, आता त्याच्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे। आता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत का? कारण ते सत्तेत आहेत, केंद्रात आहेत, राज्यात आहेत, सगळे त्यांच्यावर खोटे गुन्हे कसे दाखल? खोटे गुन्हे तर माझ्या दाखल झालेले आहेत आणि ठरवून झालेले आहेत, त्यामुळे माझा तो विषय ना, मी सत्तेतला कधीच नव्हतो। त्यामुळे सत्ताधारी लोकांना हाताशी धरून पुणेकरांची लूट, नुसतं एकच नाही जैन मंदिर, अशा अनेक गोरगरिबांचे संसार यांनी उद्ध्वस्त केलेत। म्हणजे तुम्ही हे असे मालिका बॉम्बची सुरूच ठेवणार आहे? जोपर्यंत जैन धर्माची जागा त्यांच्या ताब्यात मिळत नाही, महावीरांचं देऊळ होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। खरं तर आज दिवाळी निमित्ताने त्यांनी सगळ्यांना नाश्त्यासाठी किंवा मिसळ आणि फराळासाठी बोलवलेलं आहे। मिसळ खात आहे तुम्ही, हे सांगताले कसे काय उसळ आहे काय? मिसळ आहे, पुणेकरांना बोलवलं आहे, सगळं आम्ही बंधुभावाप्रमाणे एकत्र येतो, सर्व पक्षाची लोक येणार, आम्ही बसणार, विचाराची देवाणघेवाण करणार। दिवाळी सण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आहे
आणि हे सगळं ह्याच्यामध्ये हे सगळं समाजाच्या म्हणजे हे खाणं हा विषय वेगळा आहे, पण एकमेकाची सुखदुःखाच्या चर्चा ह्याच्यामध्ये होतं. मुरली अण्णांना बोलवलं का? म्हणजे तुम्ही खासदारांना आमंत्रण दिलं का? आणि जिलेबी हे अण्णांना 2 आमंत्रण मी देणार आहे. अण्णांना पहिलं आमंत्रण देणार आहे. या ठिकाणी एक मिरची ठेवलेली आहे आणि या ठिकाणी एक जिलेबी ठेवलेली आहे. एक मिरची ठेवलेली आहे. ही मिरची ठेवलेली आहे. ही मिरची असं की जैन धर्माची जागा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्यांना मिरची लावणार मग तुम्ही? आणि त्यांनी ज्या दिवशी जैन धर्माचं मंदिर होईल तेव्हा पुणे शहरात 1000 किलो जिलेबी दादा अण्णांच्या दारात म्हणजे मुरलीधर मोहोळांच्या दारात वाटणार. त्यांच्या नावाने मी वाटणार. जैन धर्मियांचं देऊळ झालं, वसतिगृह झालं की 1000 किलो जिलेबी त्यांच्या दारात न वाटणार, नाही तर त्यांच्यासाठी मिरची तयारीत ठेवली मी. जर आपण इथं बघितलं तर अशा पद्धतीने आरोपांचा नवीन बॉम्ब आज त्यांनी फोडलेला आहे. गुन्हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर किती दाखल आहेत त्यांनी त्याची सगळे पुरावे या ठिकाणी पेश केलेले आहेत. आणि जसं सांगितलं की जैन धर्माची जागा मिळाली तर नक्कीच या ठिकाणी त्यांना जिलेबी खाऊ घालू, त्यांच्या घरात जिलेबी घेऊन जाऊ. मात्र नाही तर अशाच पद्धतीने हा मिरची किंबहुना हे सगळे आरोपांचे आणि पुराव्याचे बॉम्ब घेऊन अशाच पद्धतीने हा संपूर्ण मालिका सुरू राहणार. कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.